दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये कर्णीय प्रकरण या सारोळ्यातील द्वितीय वचन म्हणजेच आचाराचं 63 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. येथोनी तुम्ही ऐसे होवावे की हा जणू तुमते डोये डोये मारिल, परी तुम्ही डोईची ओढवावी की. मागील वचनामध्ये आपण सहाय्या संदर्भामध्ये वचन बघितलेलं आहे की परमेश्वराचं सहाय्य आपल्याला वर्तत असतं आणि जेही विधी आपण करू त्याविषयी परमेश्वराचं कृपादृष्टी प्रसन्नता लक्ष जे आहे ते आपल्यावर निश्चितच असतं. मग असा परमेश्वरदायक जो विधी आहे तो करत असताना सर्वतोपरी परमेश्वराचं सहाय्य होईलच ना. तिथे सांगतात की हा जणू म्हणजे नित्य निमित्त विधी आचरत असताना तुमचा लोकांशी संपर्क येऊ शकतो. नित्यविधीमध्ये जरी असलो आपण तरी सुद्धा काय आहे की भिक्षेला जायचं आहे, कुठे मुक्कामी थांबायचं आहे, त्या ठिकाणी जनसंपर्क जो आहे तो आपला होत राहणार आहे. लोकांचा संपर्क येईल, काही सेवा असेल निमित्त विधीतली त्यावेळेला देखील जनलोकांचा संपर्क येईल. मग ते पंथीय असतील, पंथीयेतर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अनुकूल प्रतिकूल उदास सर्व प्रकारचे लोक आपल्या विधी आचरणामध्ये आपल्याला भेटत असतात. मग अशा वेळेला जे जे कोणी भेटतात ते त्यांच्या त्यांच्या अधिकाराने भेटत असतात. त्यांचा अधिकार कसा आहे, त्यांचा दैवराटीची त्यांची प्रतिकारंता कशी आहे, म्हणजे साधूंसोबत किंवा पंथीयांसोबत त्यांनी काय जोड जोडलेली आहे, चांगली जोड आहे की वाईट जोड आहे. वाईट जोड असेल तर काय होईल की त्यांच्याकडनं महानुभाव साधकाला, ईश्वर साधकाला त्रास होण्याची शक्यता आहे, मानसिक वाचिक शारीरिक. आणि एखादी व्यक्ती जर का चांगली जोड जोडलेली असेल तर तो व्यक्ती अन्य जरी असेल तरी त्याच्याकडनं काय प्राप्त होणार, काहीतरी सेवा प्राप्त होईल किंवा अनुकूलत्व जे आहे ते त्याच्याकडनं प्राप्त होत राहील. आणि म्हणून विविध अधिकाराचे लोक आपल्याला भेटत राहतील. मग त्यामध्ये सर्वतोपरी साह्यच होईल का ना. स्वामी सांगतात की येथून तुम्ही ऐसे होवावे की, म्हणजे आपली मानसिकता तयार करायला सांगतात देव. लोक कसेही भेटो, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास आपण करून घ्यायचा नसतो. मुळात म्हणजे परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीला जर का आपण स्वीकारलं तर मग त्या परिस्थितीचा त्रास आपल्याला होत नाही. त्रास कधी होतो, ज्या वेळेला आपण ती परिस्थिती स्वीकारत नाही, आपण त्या परिस्थितीचा स्वीकार करत नाही, त्यावेळी आपल्याला त्याचा त्रास होतो. तर थंडी आहे, थंडी अजून ह्याच्यापेक्षा जास्त पडली, ही कमी करू शकतो का आपण? स्वीकारायचीच आहे ती. मग त्यासाठी तुम्ही काहीतरी जे काही स्वेटर वगैरे असेल ते वापरू शकता. उन्हाळा असेल, ऊन कमी नाही करू शकत, पण उन्हापासनं जर का ते ऊन स्वीकारलं तर त्या निमित्ताने आपण काही उन्हापासनं आपण बचाव करू, अशा प्रकारचं काही आपण उपयोगामध्ये आणू शकतो. म्हणजे जगण्यातल्या अशा भरपूरशा गोष्टी आहेत 99% ज्या तुम्ही टाळू शकत नाही, ते समोर येतात म्हणजे येतातच. त्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार केला तर आनंदच आनंद आहे, आणि जर का विरोध केला तर मग तिथे दुःख हे आहेच आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं की तुम्ही जेव्हा अटनादिक्रमे निघाल
तुम्ही स्थानवंदन करायला निघाल, जसं साधू असतील तर ते आटन करतील, मग वासनिकांसाठी कसा आचार आहे, तर तुम्ही तीर्थवंदनाला निघाल, काही पदयात्रेमध्ये तुम्ही जाल, तर त्यावेळेला अनेक विभागातली लोक त्यामध्ये असतात, अनेक विचारांची अनेक स्वभावांची लोक तिथे असतात. मग त्यावेळेला तुम्हाला स्वतःला काय करायचंय, त्यांच्याशी वाद घालत बसायचं नाही, भांडण करत बसायचं नाही, त्यांनी बोललेलं ते वाईट वाटून घेत बसायचं नाही. कारण आपण चाललेलो आहे अंतःकरण शुद्ध करण्याची यात्रा आपली सुरू आहे. पदयात्रा म्हणजे काय आहे, अनेकांना ती पाय दुखवण्याची यात्रा वाटत असेल, परंतु खऱ्या अर्थाने पदयात्रा जी आहे किंवा तीर्थयात्रा जी आहे, मार्ग सेवा जी आहे, स्मरण सेवा जी आहे, ती सर्व अंतःकरण शुद्ध करण्याची ते विधी आहेत. आणि म्हणून त्या विधीमध्ये उपस्थित झाल्यानंतर आपण आपलं अंतःकरण कलुषित करायचं नाही. कारण की कलुषित जर का आपण ते अंतःकरण केलं तर आपलं अंतःकरण परत शुद्ध कधी होणार नाही, अशुद्धत्व वाढत जाईल. म्हणून स्वामी सांगतात की अशा प्रकारे तुम्ही विधीअर्थी जेव्हा उभे राहाल, स्वामींनी मागचं वचन सांगितलं, आपले करणी म्हणून प्रवर्ते, म्हणजे तुम्ही जेव्हा सेवेसाठी जेव्हा उभे राहाल तर असं लक्षात घेऊ नका की सर्व पद्धतीने साह्यच होईल. काही आपला दोष असतो म्हणून काही संकट उभे राहतात, काही पुढीलांचा प्रसव असतो की त्यांनी त्रास द्यावा म्हणून सुद्धा संकट उभे राहतात, आणि कधी कधी तर परमेश्वर सुद्धा आपली परीक्षा घेतात, आणि म्हणून त्या प्रकारची परिस्थिती कधी कधी परमेश्वर पण आपल्याला तिथे दाखवतात की त्या वेळेला आपण कशा प्रकारे त्या विधीमध्ये आपलं सत्व राखून तो विधी करतो आहोत, हे परमेश्वर पण तिकडून बघत असतात. आणि म्हणून त्या वेळेला आपल्यामध्ये कुठल्याही रजतमाचा प्रादुर्भाव आपल्या अंतःकरणात होता कामा नये. आणि मन जे आहे, अंतःकरण जे आहे, आपल्या ज्या क्रिया आहेत त्या सत्व गुणाशी संबंधित आपण त्या करायच्या आहेत, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. जसं भिक्षेला गेलो आपण, भिक्षेला गेल्यानंतर फक्त अन्नच मिळतं का? आणि स्वामींनी सांगितलेलं आहे भिक्षा मागायची आहे, भिक्षेमध्ये अन्नच मिळतं. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार अन्न वाढत असतं, परंतु कधी कधी काय आहे की भिक्षेमध्ये शिळं अन्न सुद्धा मिळतं, ताजं अन्न सुद्धा मिळतं, शिळं अन्न सुद्धा मिळतं, आणि कधी कधी अपशब्द सुद्धा मिळतात बरं का. असं प्रत्येक साह्यच आहे असं नाही, त्याचा प्रसव आहे आणि आपला सुद्धा दोष आहे काही, तर अपशब्द सुद्धा ऐकायला मिळतात की यांना कमवायला काही वगैरे वगैरे असं काही बोलतात अपशब्द. तर त्यावेळेला आपण दुखवायचं, स्वतःला दुखवून घ्यायचं नाही. त्यावेळेला सुद्धा आपली सात्विकता जी आहे ती आपण कायम ठेवायची. हेच या आजच्या वचनसूत्रामध्ये स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे की विधी करत असताना तुम्ही ऐसे होवावे, म्हणजे तुमची मानसिकता तुम्ही बदलून टाका. याला आजच्या भाषेमध्ये आपण रोग प्रतिकार शक्ती म्हणतो ना. आजार कुठलेही येऊ द्या, आजाराच्या साथी कुठलेही येऊ द्या, तुमची रोग प्रतिकार शक्ती, ज्याला इम्युनिटी पॉवर आपण म्हणतो, ती जर का तुमची चांगली असेल तर तुम्हाला कशाचाच त्रास होणार नाही, कुठल्याही साथीचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही स्वतःला तसं तयार केलेलं आहे. आणि तसं आपलं जर का शरीर नसेल तर काही जरी झालं, थोडं वातावरण, उन्हाचा पाऊस झाला, पावसाचं ऊन झालं की लगेच आपली तब्येत बिघडणार. यासाठी काय करा, वातावरणाला दोष देत बसू नका. स्वतःचं शरीर असं तयार करा की ज्याचा कशावर त्याचा परिणाम होणार नाही आपल्या प्रकृतीवर. अशा प्रकारे प्रकृती तयार करा. आणि आचरण जर का करायचं असेल तर तुम्हाला मानसिकता तयार करावी लागेल. अंतःकरण जे आहे ते तुम्हाला चांगलं करावं लागेल. कारण की विधी आचरत असताना अंतःकरण जर का आपलं अस्वस्थ असेल तर तुम्ही विधी करू शकत नाही. तुम्ही स्मरणाला बसलेले आहात आणि तुमच्या मनामध्ये काही विचार सुरू आहेत, चिंतेचे विचार, तर तुमचं चिंतन होणार नाही. एखादा तुम्ही अध्ययन करत आहात, वचन पाठांतर करत आहात, पण मनामध्ये काहीतरी चिंतेचे विचार असतील तर वचन पाठांतर होणार नाही. म्हणजे क्रियेअर्थी, विधीअर्थी तुम्ही सात्विकता असलेच पाहिजे. तुमचं अंतःकरण जे आहे तेही ईश्वराच्या कडे असलं पाहिजे. आणि ते नसेल तर मग त्या ठिकाणी आपलं अंतःकरण जे आहे
ते ईश्वराच्या ठिकाणी उपयोगी जाणार नाही. क्रिया तर होत राहतील परंतु उपयोगी जाणार नाही. आणि म्हणून ते अंतःकरण अशा प्रकारचं तयार करा की विधीमध्ये अनेक संकट येतील. मग त्यावेळेला महिमभट्ट जे आहेत हे सर्व सोडून तर निघाले, भिक्षाही मागितली, वस्त्र पालटही केलेलं आहे, चांगलं स्वतःच उत्तम प्रकारचं वस्त्र समोरच्या व्यक्तीला देऊन दिलं, त्यांचं जे काही मळीन असं वस्त्र होतं ते स्वतः परिधान केलं, त्याचीच एक जोडी तयार केली आणि भिक्षा सुद्धा मागितली. सर्व विधिवत सुरू आहे. पहिला घासही घेतलेला आहे आणि मुखामध्ये घातल्यानंतर त्या वस्त्राची दुर्गंधी त्या अन्नाला लागलेली होती. असतं ना असं, आपण चपात्या बनवतो आणि ज्या डब्यामध्ये ठेवतो त्याच्यामध्ये आधी आपण कपडा टाकलेला असतो. आता तो कपडा जर का तुम्ही 2-1 दिवस धुतला नाही ना, त्या कपड्याचा जो एक दुर्गंध असतो त्या चपात्यांना लागतो. ती चपाती खाताना तो दुर्गंध त्याला येत असतो. तशा पद्धतीने आमचे स्वामी सांगतात, जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके. तुम्ही ज्या वातावरणामध्ये आहात, तुम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात आहात, त्या व्यक्तींचे गुण अवगुण आपल्याला लागू होत असतात. म्हणून आपण कोणासोबत राहायचं जास्त, ते धर्म करणारी जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या समूहामध्ये आपण अधिकाधिक राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला नुसतंच जीव म्हणजे आपणच इतरांसारखे होतो असं नाही. आपण एखादी वस्तू एखाद्या दोषवंत व्यक्तीकडे ठेवलेली असेल तर त्या वस्तूला सुद्धा ते अवगुण काय होतात, त्याच्यामध्ये त्या गोष्टींचा प्रादुर्भाव होत असतो. आणि ती वस्तू जेव्हा आपल्याकडे येते, दोषवंत व्यक्तीकडची वस्तू जेव्हा आपल्याकडे येते, त्यावेळेला त्यातले काही समजा प्रभाव असेल तो आपल्यावर पण कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्यामध्ये होत असतो. जसं एखाद्या तामस व्यक्तीकडे एखादी वस्तू आहे, ती आपण जर का घेतली तर आपल्यामध्ये पण तामसपणा कदाचित येऊ शकतो, राजसपणा येऊ शकतो. आणि सात्विकपणा, जसं तुम्ही मार्गामध्ये गेले की आपोआपच तुमचं मन शांत होतं, मंदिरात आला तुमचं मन शांत होतं, कारण ती भूमी, ते वातावरण, तिथलं भिक्षान्न हे सर्व तुमच्यावर कार्य करत असतं आणि म्हणून तुम्ही सात्विक होत जाता. तशा पद्धतीने त्या अन्नाला दुर्गंधाचा म्हणजे तिथे दुर्गंधी त्याला आली आणि त्यांनी पहिला घास घेतल्यानंतर त्यांना ते सगळं जाणवलं आणि वमन झालं. महिमभट्ट म्हणजे पंचपक्वान्न खाणारी अशी व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती आहे, परंतु एका क्षणामध्ये सर्व सोडून ते आलेले आहेत आणि एकदम इथे असं अन्न त्यांनी घेतलं, वमन झालं आणि वमन झाल्या झाल्या लगेच त्यांच्या मनामध्ये पुढचा विचार आला की हे काही आपल्याला जमणार नाही, अनुसरण, हे भिक्षा आणि अशा प्रकारचं हे आपण घरी जावं का, असा लगेच विचार आला. आपल्याला जर का अपयश आलं, यश प्राप्त नाही झालं की आपल्याला तो विधी, ते कार्य सोडून द्यावंसं वाटतं की आपल्याकडनं होणार नाही असं वाटतं आपल्याला. परंतु तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आमच्या स्वामींनी प्रयत्न करायला सांगितलेला आहे. महिमभट्टांनी तो विचार केला आणि त्यांना दुःख झालं की एवढं सगळं सोडून आलं, परत घरचा विचार आपल्यामध्ये आला, याचं त्यांना दुःख वाटलं. तो विचार त्यांनी पुसून टाकला आणि परत दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली आणि एक घास त्यांनी ग्रहण केला, चावला आणि तो गिळला. आणि मग ते म्हणाले की आता मी जिंकलो. एक घास खाल्ला ना, आता इथून पुढे म्हणजे त्यांनी काय केलं, मानसिकता जी आहे त्यांची अडथळे आले. विधी करायला लागलात तुम्ही की साह्य तर होतच, पण माझं चिंतन असं आहे की विधी करण्याचा विचार केला की तिथे अडथळे आधी पहिले येतात, साह्य नंतर होईल. साह्य हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे की ते विधी करण्यासाठी तुमची मानसिकता किती चांगली आहे, तुम्ही किती पक्के आहात, त्यानुसार परमेश्वर साह्य तुम्हाला करणार आहे. पण पहिले येणार अडथळे. एखाद्या व्यक्तीने अनुसरण घेण्याचा निर्णय केला की नको त्या अडचणी समोर येऊन जातात. इतके दिवस नव्हते आणि आजच कशा काय समोर येतात. आता ते अडचणी जरी आल्या समोर तरी तुम्ही मात्र मागे हटायचं नाही, तुम्ही पुढेच जायचं. काही जरी झालं तरी पुढेच जायचं, मागे यायचं नाही. म्हणजे अडथळ्यांना आपण मोडून काढायचं. अनधिकार आहे त्याला अधिकारामध्ये बदलवता आलं पाहिजे, अयोग्यतेला योग्यतेमध्ये बदलवता आलं पाहिजे. तेव्हा परमेश्वराला तोष होतो आणि मग परमेश्वर
तुमची मानसिकता, तुमचे प्रयत्न बघून तुम्हाला सहाय्य करतात. एखाद्या पुरुषाला प्रथम उल्लेखित सहाय्य होतं, काहींना प्रयत्नांती सहाय्य होतं, काहींना भरपूर प्रयत्नातनं अल्प सहाय्य होतं, काहींना जेतुका प्रयत्न तेतुका सहाय्य होतं, परंतु सहाय्य मात्र परमेश्वराचं होतं. म्हणून आपण आपली मानसिकता पक्की ठेवायची. माहीम भट्टांनी तिसऱ्या दिवशी परत भिक्षा मागितली. पहिल्या दिवशी वमन झालं, दुसऱ्या दिवशी 2 घास खाल्ले, तिसऱ्या दिवशी परत भिक्षा मागितली आणि दुसऱ्या दिवशी 1 घास खाल्ला आणि तिसऱ्या दिवशी जी भिक्षा मागितली त्याच्यात 2 घास त्यांनी ग्रहण केले. आणि नंतर मग ते म्हणतात की रिद्धपूर पावत पावता मी पाऊन आहारापर्यंत आलो, म्हणजे अन्न ग्रहण करायची सवय लागली. प्रयत्न केले म्हणून. आता माहीम भट्ट तिथूनच मागे चालले होते, आम्हाला माहीम भट्ट भेटले नसते, परंतु माहीम भट्टांकडे प्रयत्न हा गुण होता आणि त्याच्यामुळे ते पुढे आलेले आहेत. संकटही येतात, अडथळे येतात, परंतु त्यामध्ये आपण ईश्वराचं स्मरण जे आहे, कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर नामाचे 10 ठायामध्ये सांगितलेले जे 10 लाभ आहेत त्याचा उपयोग आपण घ्यायचा आणि परमेश्वर कार्य आपलं सुरू ठेवायचं. आणि म्हणून सांगतात की डोईये डोईये मारेल, म्हणजे तुम्ही जेव्हा विधी करण्यासाठी जाल, नित्यविधी असेल, निमित्त विधी असेल, त्यावेळी येथूनही तुम्ही ऐसे होवावे की तुम्ही तुमची मानसिकता अशा प्रकारची तयार करा, तुमची विचार सारणी अशा प्रकारची तयार करा की हा जन तुमते डोईये डोईये मारील. हा जन म्हणजे लोक यदा कदाचित काय करतील, तुम्हाला सहाय्य करतील, म्हणजे तुम्हाला काही ना काही दातृत्व करतील, भिक्षा वाढतील, तुमची सोय करतील, असेही लोक भेटतील. काही लोक उदास भेटतील की त्यांना काही घेणं देणं नाही, तुम्ही भिक्षेला आले काय गेले काय, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं सहाय्य आणि प्रतिकूलताही मिळणार नाही, अनुकूलताही मिळणार नाही, अशा प्रकारचे उदास लोकही भेटतील. आणि डोईये डोईये म्हणजे आपल्याला त्रास देणारे, मानसिक वाचिक म्हणजे मनामध्ये आपल्याविषयी कलुषित विचार ज्यांचे आहेत असे लोकही भेटतील. असे लोक जर का भेटले तर ते बोलत काय नाही, पण त्यांच्या चेहऱ्याहून लगेच कळतं आपल्याला की बाबा ह्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत. आपल्या समोर जे त्यांची काही हालचाल असते त्या हालचालीहून कळतं की आपण आलेलो यांना काही आवडलेलं नाही. असं ना, कधी कधी आपटादपट होते घरामध्ये, अनावडीचे पाहुणे आले की किचन मध्ये सुरू होतं, भांडे वाजतात वगैरे. मग पाहुण्यांनी लक्षात घ्यायचं की आपण आलेलो काही यांना आवडलेलं नाही. बोलले काहीच नाही, परंतु मानसिकतेतनं ते कळतं, हावभावातनं ते कळतं. एखाद्या वाचिके काही बोलल्या जातं. काही लोक तुम्हाला धर्मावरून बोलतात की नाही, उपदेशी लोकांना हा प्रसंग भरपूर येतो. आपण अन्य ठिकाणी कुठे जेवत नाही, कुठल्या निमित्त हेतूचं आपण खात नसतो. काही म्हणतात बाबा ते देवाचं नाव घेऊन खाल्लं तर चालेल का? म्हटलं विष सुद्धा असंच खा, विष असतं ना, देवाचं नाव घेऊन खायचं, काहीच होणार नाही, चालेल का? तसं आमच्यासाठी विकल्पाचं जे अन्न आहे, हेतूचं जे अन्न आहे, देवता पूजनाचं जे अन्न असेल ते आमच्यासाठी विष असल्यासारखं आहे. आमच्यातलं जो अमृतमय धर्म आहे तो कमी करण्याचं कार्य ते करत असतं. आपलं धर्म जो आहे तो अमृतच आहे, परंतु आपलं काय होतं की धर्माचं प्रमाण कमी होऊन जातं आणि ते शून्य होऊन जातं. मग त्यावेळेला अशा प्रकारचं जे विष आहे ते आपल्यामध्ये कार्य करतं. आपल्या शरीराला काही होत नाही, पण आपल्यातला जो काही धर्म आहे तो धर्म मात्र शून्य शून्य होत जातो आणि मळीनत्व वाढतं. म्हणून अशा वेळेला आपल्याला धर्म परत धर्मावर आणत असतो. म्हणून आपण अन्य ठिकाणी किंवा अशा हिंसा ज्या ठिकाणी झालेली असेल, देवता पूजन विकल्प ज्या ठिकाणी असेल, अशा निमित्ताचं किंवा अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण पाणी ग्रहण आपण करता कामा नये. तिथे तुम्ही नुसतं गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्या दोषांचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे होतोच. तो लक्षात येत नाही आपल्या. पण जे विधीवर आहेत, जे स्मरण करणारे आहेत, त्यांच्या बरोबर लक्षात येतं की आज आपली एक गाठी कमी झालेली आहे, आज स्मरणाला कंटाळा आलेला आहे, आज वाचनाचा कुठल्याही प्रकारे देवपूजेचा सुद्धा कंटाळा आलेला आहे. असे सगळे जे काही मळीनत्व
थोड्या वेळासाठी आपण गेलो आणि ते आपल्याला लावून घेतले हे लगेच लक्षात येत असतं. मग अशा वेळेला तुम्हाला काय होतं की तुम्ही त्या ठिकाणी जात नाही, खात नाही, त्याच्यामुळे अनेक लोक वाचिके तुम्हाला डोये डोये मारतात, म्हणजे बोलतात. डोई म्हणजे डोकं. आणि कुणी जर का आपल्याला बोलत असेल तर आपण काय करायचं, आपलं डोकं पुढे करायचं, म्हणजे ऐकून घ्यायचं. डोकं पुढे करायचं म्हणजे सहन करायचं. त्याचे पुढचे खूप प्रकार पुढे दिलेले आहेत. मग त्यामध्ये कोणी मानसिके तुमच्या विरोध करत असेल तरी सुद्धा आपण शांतच राहायचं. आणि तुम्ही विधी करताय देवाचा, तुम्ही म्हणाल की मी त्याला बोलेन आणि त्याला मी धडा शिकवेन, आपण कुणालाही धडा शिकवू शकत नाही. तुम्ही म्हटले की मी जाऊन त्याला बोलून आलो, चांगलं हे केलं ते केलं झापलं, आपण कुणालाही धडा शिकवू शकत नाही. आपण उलट त्याला जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा दोष लावून घेत असतो. त्याला तर दोष आहेच आहे, परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन अजून दोष लावून घेतो. तो अजून काही बोलला तर त्याला निमित्त सुद्धा आपणच ठरतो. म्हणून स्वामी सांगतात की कोणी वाचिके जरी तुम्हाला बोलत असेल तर त्या वेळेला तुम्हाला सात्विकता मनामध्ये ठेवायची आहे. एखादी व्यक्ती जर का शारीरिक काही त्रास देत असेल तर ते सुद्धा आपण सहन करायचं आहे. डोये डोये मारील म्हणजे तुम्हाला असा अपमान करेल. कसा अपमान? मानसिके अपमान, वाचिके अपमान आणि प्रत्यक्ष क्रियेने अपमान. असं जर का करेल, परी तुम्ही डोईची ओढवावी की, परंतु तुम्ही काय करायचं, डोईच ओढवायची, म्हणजे तुम्ही तिथे ते सहन करायचं. कुठल्याही प्रकारे त्यांना म्हणजे ते जे काय बोलत आहेत त्याच्याविषयी परिहार द्यायचा. त्यांनी जर का सांगितलं की हे तुम्ही चूक केलं तर त्यांना आपण सांगू शकतो की हे मी असं असं केलेलं आहे, हे चुकीचं नाही आहे, एवढा एक सात्विकपणे परिहार द्यायचा. वांचून त्यांच्याशी वाद भांडण याच्यामध्ये आपला वेळ घालवायचा नाही. याच्यात आपला वेळही जातो, मानसिक जी स्वस्थता असते ती सुद्धा आपली जाते. आणि त्यामुळे काय होतं की अनेक गोष्टी सामान्यतः अंतःकरणामध्ये जे स्मरण सुरू आहे ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलं जातं. म्हणून स्वामींनी हे वचन सांगितलेलं आहे. हे वचन नुसतं देवाकडे नेणारं नाही आहे, नुसतंच विधी घडवणारं नाही आहे. तर यामुळे काय होतं की तुमच्या अंतःकरणात जे बदल होतात त्याच्यामुळे ते चांगले बदल झाले तर तुमची प्रकृती चांगली होते, तुमचे विचार चांगले होतात, तुमचा आचार चांगला होतो. आणि जर का अंतःकरण, या अंतःकरणामध्ये काही वाईट विचार आले तर त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर होतो. जसं गोड खाऊन मधुमेह होत नाही बरं का. खूप वेळा तुम्ही जास्त चिंता मनामध्ये करता. एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही बोललेलं असेल तर ते मनामध्ये धरून ठेवतो आपण, सतत तोच विचार आपला चालू राहतो. याच्यामुळे अनेक आजार होतात. आपले सगळे आजार जे आहेत ते मनाशी संबंधित आहेत आणि सगळे आचार सुद्धा जे आहेत ते मनाशी संबंधितच आहे. आपल्याला आचार करायचा की आजार बाळगायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं. ज्यांना पित्त आहे ते सुद्धा असंच आहे की ते मनामध्ये काही गोष्टी धरून ठेवतात. ब्लड प्रेशर आहे, कशामुळे आहे? मनामध्ये ती गोष्ट धरून ठेवली, वाईट गोष्ट, त्याच्यामुळे तो आजार आहे. आणि त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा थांबलेली आहे आणि व्यावहारिक सुद्धा आपण थोडं अस्वस्थ असतो. याचं कारण आहे की या वचनाचं पालन आपण करत नाही. ज्यांना जे बोलायचं असेल त्यांना ते बोलू द्या. त्यांनी चांगलं बोललं तरी आपल्याला आनंद आहे आणि त्यांनी वाईट बोललं तर त्याचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुःख त्रास आपण आपल्या मनाला करून घ्यायचा नाही. हेच या वचनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी या संबंधित उत्तरार्ध 277 क्रमांकाची लीळा आपण श्रवण करणार आहोत. स्वजन अभियोगे गुजरा नारळ कथन. स्वजन म्हणजे स्वतःचे भक्तजन, यांच्यावर जेव्हा आरोप आला की यांनी ते नारळ चोरलेलं आहे, या संबंधित स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामींचं अवस्थान आहे आणि ज्या गुंफेमध्ये स्वामींचं अवस्थान आहे, आरणगाव येथली ही लीळा आहे. आणि ज्या गुंफेमध्ये स्वामींचं अवस्थान आहे त्या गुंफेमध्ये एका व्यक्तीने काय केलेलं होतं
की त्याने आसूचे नारळ पुरिले होते, म्हणजे त्या नारळाची जी कवटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सोन्याच्या आसू भरलेल्या होत्या आणि ते नारळ त्यांनी ते जमिनीमध्ये पुरलेलं होतं. आधीच्या काळामध्ये अशा काही बँका वगैरे काही नव्हत्या, मग धन वगैरे हे काय केलं जायचं, जमिनीमध्ये पुरून ठेवलं जायचं. त्यांनी ते पुरून ठेवलं आणि स्वामींचं अवस्थान नेमकं त्याच गुंफेमध्ये झालं. आता तयाचा मैत्रू जाणे, एकतर त्यांनी स्वतः त्याला ते माहिती होतं ज्यांनी पुरलेलं आहे, आणि त्याचा मित्र तो सोबत होता, त्यालाही माहिती होतं की इथे हे पुरलेलं आहे. तो घेऊनही गेला. आता त्याचा जो मित्र आहे तो पहावया आला तव तेथ नारिळ नाही. त्याचा जो मित्र आहे ज्याला माहिती होतं, तो मित्र आला आणि त्यांनी तिथून ते नारळ काढून तो घेऊन गेला. आता हा ज्याचं ते नारळ आहे, ज्याच्या ते आसू आहेत, तो तिथे बघण्यासाठी आल्यानंतर बघतो तर तिथे नारळ नाही, खड्डा रिकामा आहे. माझे नारळ येत होते ते तुम्ही काढिले, ते माझे द्या. आता स्वामींकडे त्यांनी ती मागणी केलेली की इथे माझं नारळ होतं आणि आज तुम्ही इथे आलेला आहात आणि इथे नारळ सुद्धा नाही आहे, म्हणजे ते नारळ तुम्हीच काढलेलं आहे. त्यांनी शहानिशा केली पाहिजे होती, खरंच यांनी नारळ घेतलंय का, हे कसे आहेत, काय आहेत. परंतु ती दृष्टी जी आहे ती दृष्टी त्या व्यक्तीकडे नाही आहे. जसं देवाला ओळखण्याची दृष्टी असली पाहिजे. आपण म्हणतो ना देव आम्हाला भेटले पाहिजेत, पण भेटल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे ती दृष्टी असली पाहिजे की देवाला ओळखण्याची. आमचे स्वामी एका झाडाखाली बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते सैनिक जे आहेत त्यांच्या लक्षात येतं इथे कोणतरी आहे, म्हणजे आपल्या शत्रू सैन्याचे गुप्तहेर आहेत की काय, म्हणून ते सगळेजण स्वामींच्या अवतीभोवती असं बंदिस्त केल्यासारखं आणि निरोप पाठवला जातो रामदरण्याला. रामदरणार राजा त्या ठिकाणी येतो आणि बघतो, बघितलं सैनिकांनी पण आहे आणि बघितलं रामदरणार राजांनी पण आहे, परंतु रामदरणार राजांनी ओळखले की रे हे चोर नाहीत, हे गुप्तहेर नाहीत, हे कोण आहेत, हे तर परमेश्वर आहेत. आणि म्हणून स्वामींचं स्वागत त्यांनी केलेलं आहे, सेवा त्यांनी केलेली आहे. आपल्या घरी अचलपूरला स्वामींना तो घेऊन आलेला आहे आणि त्याच स्वामींना आधी काही वेळा आधी सैनिकांनी पण बघितलं, त्यांनी गुप्तहेर म्हणून बघितलेलं आहे, यांनी परमेश्वर म्हणून बघितलेलं आहे. दोघांची दृष्टी वेगळी आहे. एका ठिकाणी स्वामींना चोर म्हणून धरलेलं आहे आणि तिथला जो काही राजा आहे त्यांनी मात्र स्वामींना परमेश्वर म्हणून किंवा संत पुरुष म्हणून त्यांनी बघितलेला आहे. म्हणजे दोघांच्या दृष्टीमध्ये हा फरक आहे. फरक दृष्टीमध्ये नाही आहे, फरक अधिकारामध्ये आहे. अधिकार जसा असेल तशा प्रकारे आपण परमेश्वराला स्वीकारणार आहोत. या व्यक्तीची दृष्टी सुद्धा तशीच प्रकारची आहे की स्वामींकडे बघून अनेक लोक वेधल्या जातात, पक्षी प्राणी वेधल्या जातात, परंतु हा मात्र स्वामींकडे दोष दृष्टीने बघतो आणि म्हणून तो स्वामींना म्हणतो की ते द्रव्य आसूंचे जे काही नारळ आहे ते तुम्हीच काढलेलं आहे, ते मला माझं नारळ द्या. आता अशा व्यक्तीशी भांडण करून काही उपयोग नसतो बरं का, कारण की बोलणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय आहे, त्याची वैचारिकता काय आहे हे त्याच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येतं. मग त्याच्याशी जास्त बोलायचं नसतं. जसं मद्यपान केलेला व्यक्ती असतो ना, तो काय काय बोलत असतो, आपण भांडायला जातो का त्याच्याशी? भांडायला जात नाही, कारण की त्याची मानसिकता आपल्याला कळालेली असते. एखादा श्वान भुकतं आपल्यावर, आपण पण जातो का त्याच्या मागे? नाही, आपण शांत राहतो, कारण की त्याची मानसिकता तशी आहे. मग त्याच्या तोंडाला तोंड लावायचं नाही आपण, नाहीतर काय होतं आपलाही दोष वाढत जातो. मग अशा वेळेला स्वामींनी सुद्धा काय केलेलं, त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं काही बोलणं केलं नाही. अर्थात केलं असेल, स्वामींनी सांगितलं असेल की आम्ही संत महात्मे आहोत, आम्हाला काय करायचं आहे वगैरे वगैरे स्वामी म्हटलेच असते. वाकीला ते चोर आले तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, आम्ही संत महात्मे, आमच्याकडे काही जास्त काही नाही. स्वामींना त्यांनी बघितलं चोरांनी आणि ते म्हणतात की नाही नाही देवा, गोसावी ईश्वर, जे आम्ही आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ओक्त करणार नाही. चोरांनी ओळखलं आणि या सभ्य व्यक्तीने देवालाच चोर केलं. मग अशा वेळेला स्वामींनी भटोबासांना म्हटलं जा बरं, यांना थोडा व्यवहार सांगा, म्हणजे तिथे ग्रामपंचायत असेल, काही अधिकारी वर्ग असतील गावामध्ये, त्यांच्याकडे यांना घेऊन जा. त्या काळाचं ते कोर्ट होतं,
तिथे घेऊन जा, तिथे बोलणं करा पद्धतशीर, कारण की दोघांच्या बोलण्यामध्ये तिसरा कोणतरी त्रयस्थ व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तो न्याय निवाडा करणारा व्यक्ती जो आहे तो दोघांच्याही बोलणं ऐकेल आणि त्याच्यावरून तो न्याय निवाडा करणार आहे. मग अशा वेळेला आपण जर का खरे आहोत, आपली बाजू मांडली आपण, म्हणजे न्याय निवाडा करणारे लोक सुद्धा त्याच प्रकारचे आहेत की समोरच्या व्यक्तीचं बोलण्याची भाषा काय आहे, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये किती प्रामाणिकता आहे हे सुद्धा तपासलं जायचं. नुसतं शब्द आणि विषय तपासणं नाही, तर हे सगळ्या गोष्टी बघितल्या जायच्या आणि मगच निश्चय व्हायचा. भट्टोबास त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि स्वामी म्हणतात बघूया आता जो व्यवहार होईल तो आम्ही मान्य करू. परत स्वामी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, भट्टोबास त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि सकाळीच काय झालेलं आहे की त्या ठिकाणी साधाईस आहेत आमच्या त्या स्वामींच्या भेटीला आलेले आहेत आणि साधाईसांना जिथे मुक्कामी ते थांबलेल्या होत्या तिथे त्यांना विडा दिलेला होता. बाकीच्यांनी तो विडा ग्रहण केला 5 बायांपैकी, पण साधाईसा ज्या होत्या त्यांनी तो विडा ग्रहण केला. ते म्हणाले की स्वामींसाठी आपण घेऊन जाऊया आणि ते घेऊन आले. तेव्हा स्वामी साधाईसांना म्हणतात, हे काही साधे हो गुजराच्या नारळाचा वेचू केला. म्हणजे हे काय, तुम्ही त्या गुजराचा नारळ तुम्ही घेऊन गेलात आणि त्या द्रव्यातनं तुम्ही हे विडा घेऊन आलेलात का आम्हाला, असं स्वामी त्यांना मुद्दामून म्हणतात. तेव्हा साधाईसा म्हणतात, नारळ काहीसे जी, कसलं नारळ, कशा संबंधित बोलतात, त्यांना काही ते लक्षात आलं नाही. स्वामी म्हणतात, साधे हो तांबूळ कैचे, हे तांबूळ आणलं कुठून मग तुम्ही, असं स्वामी त्यांना विचारतात. स्वामी म्हणतात, ते गुजराचे नारळ गेले, म्हणजे त्यांनी आसूंचं नारळ इथे पुरून ठेवलेलं होतं आणि ते चोरीला गेलं. तो आळू आला, म्हणजे आपल्यावर तो आरोप आलेला आहे, देवावर आरोप आलेला आहे, देवाच्या भक्तजनांवर तो आरोप आलेला आहे. हा नव्हे वानरा व्यवहारू सांगतू असे. बघा भट्टोबास व्यवहार सांगतायत, म्हणजे तिथे न्याय निवाडा करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणून स्वामींनी भट्टोबासांकडे श्रीकर दाखवलेला आहे. साधाईसा म्हणतात, मरतू मरतू तिये ऐसीची, आमचे काही करीती नारळ आमचे देता नेघती. साधाईसांना साहजिकच राग येतो, देवावर आरोप घेतलेला आहे, देवावर आळ घेतलेला आहे. साधाईसांना राग आला आणि ते म्हणतात, मरतू मरतू, म्हणजे असे लोक मेले पाहिजेत, हे जिवंत राहण्याचा यांना कुठलाही अधिकार नाही. साधाईसा बोलल्या, म्हणजे आधी हे बोलल्यानंतर परत पुढे म्हणतात, आम्हाला काय करायचं नारळ, आम्हाला तर कोणी देत असेल तरी सुद्धा आम्ही घेत नाही, स्वामी घेत नाहीत. आमच्या स्वामींना विचारलं जातं, येत काही तेला तुपाची वाती लागेल. माळेकराचं त्याला जेव्हा जिवंत केलं माळीयाला, तेव्हा त्याचे नातलग आले आणि म्हणतात की येत तेला तुपाची काही वाती लागेल का. ते म्हणतात, स्वामी येत तैसे काही न लगे, आम्हाला काही लागत नाही. स्वामींनी नकार दिलेला आहे. स्वामींना पुढून दिल्या जात आहे, अलंकार दिल्या जात आहेत, पूजन केल्या जात आहे. आमचे स्वामी ते अलंकार तिथेच ठेवून पुढे प्रवास करतात. राजवस्त्र असतात ते सुद्धा तिथेच ठेवतात आणि आपले साधे वस्त्र परिधान करून स्वामी पुढे जीवाच्या उद्धारासाठी निघतात. म्हणजे जे दिलेलं आहे ते सुद्धा देव घेत नाहीत, मग एखाद्याचं चोरून देव कशाला घेतील. म्हणून साधाईसा म्हणते, मरतू मरतू, म्हणजे असे लोक कशाला जगतायत, मेले पाहिजेत असे लोक, वगैरे वगैरे. आता स्वामी त्यांना काय म्हणतात, आता बरोबर आहे की नाही, साधाईसाने कोणाची बाजू घेतली, देवाचीच बाजू घेतली. दोष कोणाला दिला, त्या व्यक्तीलाच दोष दिलेला आहे, पण तो दोष देताना ते खूप चुकीचं शब्द बोललेले आहेत, चुकीचं वाक्य बोललेले आहेत. काय म्हटलं, त्या मरतू मरतू, म्हणजे असे लोक मेले पाहिजेत. म्हणजे त्यांनी काय केलं, मानसिके वाचिके त्या जीवांचं मरण चिंतन केलं, त्या मरणाबद्दल त्यांनी वाचिके केलं. म्हणजे काय झालं, जो शुद्ध होण्यासाठी निघालेला व्यक्ती आहे त्यांनी आपली मानसिकता आणि वाचिकता ही दोषयुक्त करता कामा नये. जरी केलं तरी देव बघून घेतील. आपल्याला जरी कोणी वाईट बोललं तरी आपण म्हणायचं देव बघून घेतील, आपण तर सेवा करतो आहोत,
त्याचं उत्तर आपण नाही द्यायचं, त्याचं उत्तर परमेश्वर त्यांना देतील. आणि वाईट सुद्धा चिंतायचं नाही. एखादा व्यक्ती वाईट जरी वागला तरी त्याचं वाईट व्हावं असं आपण नाही म्हणायचं. उलट त्याची बुद्धी चांगली देवाने त्यांना देव आणि ते सुद्धा चांगले झाले पाहिजेत, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. साधाईसांनी चुकीचा विचार केला आणि बोलले सुद्धा, मानसिक पण केलं आणि वाचिक पण केलं. कुठलीही क्रिया ही आधी मानसिक होत असते, मनामध्ये येत असते, आणि मनातली क्रिया मग वाचेमध्ये येत असते, आणि वाचेने बोललेली क्रिया प्रत्यक्ष आपल्या क्रियेमध्ये उतरत असते. कुठलीही क्रिया एकदम वाचिक होत नाही किंवा कुठले एकदम शारीर होत नाही, ती आधी मनामध्ये निर्माण होत असते. आणि मनामध्ये आमच्या साधाईसांनी त्यांचं मरण चिंतलं, वाचेने सुद्धा बोलले. आमचे स्वामी सांगतात की मुंगी विरून चिंतावे, मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही. मुंगी का सांगितली? कारण की मुंगी ही अशी एक जीव आहे की ती दिसल्यानंतर आपल्याला आनंद होतो का? कोणाला तरी होतो का आनंद? एखादा पक्षी दिसला की आनंद होतो, वाघ दिसला तरी आनंद होतो, साप दिसला तरी आनंद होतो. म्हणजे साप बघायला मिळाला, आपण म्हणतो असा साप तसा साप. परंतु मुंगी बघितल्याचा आनंद होतो का? उलट मुंगी बघितली की आपल्याला चिंतेचं वातावरण होतं की मुंग्या लागल्या की काय, कशाला. महिला वर्ग लगेच ते ओट्यावर वगैरे सगळं तपासतात, कशाला मुंग्या लागल्या की काय. म्हणजे ते मुंग्या ज्या आहेत ह्या कुठल्याही प्रकारे आपल्याला लाभदायक नाही आहेत, त्या त्रासदायकच आहेत. तरी सुद्धा त्यांचं आपल्याला वैरत्व चिंतायचं नाही. जे सदा सर्वदा त्रासदायक आहेत त्या मुंग्यांचं सुद्धा आपल्याला वैरत्व चिंतन करायचं नाही. किंवा मुंगीच का सांगितली? कारण की मुंगी तुमचं काही नुकसान नाही करू शकत, तुमचा जीव वगैरे घेऊ शकत नाही. ते म्हणतात हत्तीच्या कानात गेली तर हत्ती मरतो म्हणून. परंतु मुंगी काय आपला जीव घेऊ शकते का? मुंगी एकदम साधारण प्राणी आहे, आणि त्याचं सुद्धा म्हणजे साधारण जे असेल त्याचं सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे वैर चिंतन करायचं नाही. आणि स्वामी त्यांना म्हणतात, हे काही साधे हो, तुम्ही संसार त्रसिते की, म्हणजे तुम्ही कसे आहात? संसार त्रसिते म्हणजे संसाराचा त्याग करणारे आहात. संसारापासून मन तुमचं त्रसलेलं आहे, आणि संसाराचा त्रस आल्याशिवाय आपण ईश्वराकडे ओढल्या जात नाही. मोक्ष मार्गाकडे आपण तेव्हाच लागू जेव्हा तुम्हाला संसाराचा त्रस निर्माण होईल. आणि तुम्ही संसार त्रसिते आहात, मोक्ष मार्गाची वाट तुम्ही धरलेली आहे. तुम्ही भल्याची या चाडा ईश्वरा शरण रिगाली असा, आणि आपल्या जीवाचं भलं करण्यासाठी तुम्ही देवाला शरण आलेले आहात. आणि प्राणी आते मरतू का ऐसे म्हणत असा, आणि एका जीवाचं, आणि ते पण मनुष्य देहातल्या जीवाचं. मुंगीचं तर वैरत्व चिंतायचंच नाहीये, नरक फळातल्या जीवाचं वैरत्व चिंतायचं नाहीये. आणि इथे तुम्ही मनुष्य देहातल्या व्यक्तीचं मरण चिंतन करत आहात. आली ती अपराधा म्हणजे तुम्ही शिक्षेला पात्र आहात. आता त्या ज्यांनी स्वामींवर आरोप केलेला आहे त्याला काय शिक्षा होईल ती नंतरची गोष्ट आहे. पण स्वामी स्वभक्त जे आहेत त्यांनी जर का चूक केली तर स्वामी ती सहन करत नाही. स्वामी त्यांना त्याचं शिक्षा पण करतात, त्याविषयी निरूपण करतात, त्यांच्यामध्ये ती सुधारणा करतात. आणि मग स्वामी म्हणतात तुम्ही आता शिक्षेला पात्र आहात की तुम्ही आमच्या समोर एका जीवाचं मरण चिंतन केलेलं आहे. सहज मरण चिंततो की नाही आपण? एखादा व्यक्ती जर का असा असेल की अनेकांचा घात त्यांनी केलेला आहे, अनेकांचं हत्या त्यांनी केलेली आहे, अशा व्यक्तीचा बद्दल आपल्याला कळलं तर आपण काय म्हणतो? सहज म्हणतो अशा व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे बरं का, त्याला जिवंत नाही ठेवलं पाहिजे. बोलतो की नाही आपण? काय झालं हे? काय बोललो आपण? ही लीळा जर का आपल्याला समजली, साधाईसांचं बोलणं आपल्याला कळलं, किंवा साधाईसांना स्वामींनी त्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे की एका जीवाचं तुम्ही मरण चिंतत आहात, तो व्यक्ती कसाही असो. आता हा व्यक्ती तर स्वामींच्या विरोधात गेलेला व्यक्ती होता, तरी सुद्धा स्वामी त्यांचं मरण चिंतत नाही किंवा त्यांचं वाईट चिंतन करत नाही, आणि इतरांनाही ते चिंतन वाईट करू देत नाही. तशा प्रकारे आपण सुद्धा कुणाचंही, जगातल्या कुठल्याही सजीवाचं, जिथे जिथे सजीव आहे, मग ते गवत असेल, झाड असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, मनुष्य असेल, शत्रू असेल, मित्र असेल, कोणी का असेना,
त्यांचं आपण वैर चिंतायचं नाही, मरण चिंतायचं नाही, हे या वचनातनं स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामींनी त्यांना एका पायावर उभं राहायला सांगितलं आणि साधाईचा वयस्कर पण आहेत आणि थोड्या स्थूळ पण आहेत, त्याच्यामुळे त्यांना एका पायावर काय उभं राहणं जमेना. ते काय व्हायचं, त्यांचा तोल जायचा आणि मग स्वामी जी शिक्षा देतात ती शिक्षा त्यांना काही जमलं नाही. मग स्वामी त्यांना म्हणतात की बाईसा म्हणतात, बाबा यांना काही हे जमणार नाही, तुम्ही काहीतरी वेगळी शिक्षा द्या. तेव्हा स्वामींनी सेंभरी दंडवत वाहिली, म्हणजे 100 दंडवत घाला. आता स्थूळ व्यक्तीचं खूप अवघड असतं बरं का, त्याला दंडवत घालणं सुद्धा अवघड असतं. ज्यांना दंडवताचा सराव आहे ते स्थूळ नसतात आणि जे स्थूळ असतात त्यांना दंडवताचा सराव नसतो, दंडवत घालणं त्यांच्यासाठी अवघड असतं. मग आता दंडवत घालायला लावले ते सुद्धा त्यांना अवघड जायला लागलं. मग बाईसांनी आमच्या दंडवत घातलेले आहेत. आणि पुढे काय झालेलं आहे की स्वामी त्यांना सांगतात की येथून तुम्ही ऐसे व्हावे की हा जण तुमचे डोईये डोईये मारील परी तुम्ही डोईची ओढवावी की तुम्हा मारिता पूजिता समान व्हावा किंगा. स्वामी सांगतात तुम्हाला मारणारा आणि तुमचं पूजन करणारा हे दोघही तुम्हाला कसे असले पाहिजेत, समान असले पाहिजेत. पूजन करणाऱ्याचा खूप सन्मान करायचा आणि आपल्याविषयी वैर चिंतणाऱ्याचा आपण अपमान करायचा असं नाही. ज्यांना त्यांना त्यांच्या त्यांच्या क्रियेनुसार जे मिळायचं ते मिळणार आहे. तुम्ही त्यांच्या कर्मफळाविषयी पण चिंतन करू नका, त्यांच्या वाईटाविषयी सुद्धा चिंतन करू नका. आपल्याला स्वतःला असं करून घेता आलं पाहिजे. आणि पुढे सांगतात की मुक्तीची चाड, ज्याला मोक्षाला जायचंय त्याच्याविषयी स्वामी सांगतात की तेने मुंगे विरून चिंतावे, म्हणजे कुणाचं सुद्धा वैर चिंतायचं नाही आणि मुंगीचं सुद्धा नाही चिंतायचं. म्हणजेच मुंगीपेक्षा जे मोठे प्राणी आहेत त्यांचं सुद्धा नाही, मनुष्यापर्यंत, आणि मुंगीपेक्षा जे अदृश्य क्षेत्रातले जे प्राणी आहेत, म्हणजे मुंगी ही तुम्हाला दिसते पण मुंगीपेक्षा सुद्धा सूक्ष्म जीव इथे आपल्या अवतीभोवती आहेत. असं म्हटलं जातं की पापणी जरी लवली तर त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य जंतू मरतात बरं का. आपण दिवसभरात किती वेळा पापणी लवते, आपली एका मिनिटात किती वेळा लवते, त्याच्यामध्ये सुद्धा जीवजंतू मरतात. आपण जे काही अनावश्यक हालचाल करतो किंवा आवश्यक हालचाल करतो त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जीवजंतू मरतात. आपण अनावश्यक जी बडबड करतो, बोलतो, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जीव मरतात. आपण जे श्वास घेतो सोडतो त्याच्यामध्ये सुद्धा जीव मरतात. म्हणून स्वामी सांगतात जीव एका क्षणामध्ये इतकं काही जोडून ठेवतो पण ते आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण तर म्हणतो आम्ही तर सकाळपासून मुंगी सुद्धा नाही मारलेली, परंतु सूक्ष्म जंतू जे मरतात त्याचं आपल्याला काहीच माहिती नाही की किती जंतू मरतायत. म्हणून इथे ज्याला मोक्ष पाहिजे त्याने मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही आहे आणि त्यांच्याविषयी त्यांचा घात पात हा तर पुढचा विषय आहे. चिंतन सुद्धा वाईट त्यांच्याविषयी आपण करता कामा नये. आणि मग हे निरूपण ऐकलं, शिक्षाही झाली आणि स्वामींच्या श्रीचरणा आमच्या साधाईसा लागलेले आहेत. त्यानंतर त्या व्यवहाराकडे जिथे न्यायनिवाडा करायला गेलेले होते भट्टोबास, तिथे भट्टोबासांनी त्यांना सांगितलं की यांनी ठेवलेला जो नारळ आहे तो आम्ही श्रुतेही नेनो आणि भेदेही नेनो, आम्हाला काहीच माहिती नाही, आम्हाला माहिती असतं मग आम्ही काढलंच असतो, पण यांनी आम्हाला सांगितलं का, आम्ही बघितलं का यांना ठेवताना, नाही. मग त्या न्यायनिवाडा करणाऱ्यांनी काय केलेलं आहे, त्याच व्यक्तीला दोषी ठरवलं आणि त्यांना शिक्षा पण केलं आणि सांगितलं की त्या स्वामींकडे तुम्ही प्रायश्चित्त करा. मग ते सेन माती लावून प्रायश्चित्त करायला आले, स्वामींकडे प्रार्थना केली, माझी चूक झाली, मी आपल्यावर आरोप केला वगैरे वगैरे. स्वामी म्हणतात आपण काय करा, आपलं शरीर पाखाळून या, स्वच्छ करून या. आणि ते आले आणि मग स्वामींनी सांगितलं की ते नारळ आम्ही सांगू तसं ऐकाल तर आम्ही तुम्हाला सांगू ते नारळ कुठे काय आहे. तुमचा जो मित्र होता त्यांनीच ते नारळ नेलं. त्यांनी त्याच्या घरामध्ये ती उतरंडी ठेवलेली आहे मडक्यांची, मडक्यावर मडके आहेत, मोठा मडकं खाली, त्याच्यावर छोटं, त्याच्यावर छोटं, त्यापैकी अमक्या अमक्या मडक्यामध्ये त्यांनी ते नारळ ठेवलेलं आहे. त्यातली एक आसू त्यांनी खर्च केलेली आहे, ती आसू त्याच्याकडे मागू नका,
तुम्ही घरी जा, त्याच्या आईला सांगा आणि त्यानुसार ते तुम्ही प्राप्त करा. आणि मग त्यांनी ते प्राप्त गेला, तो सगळं स्वामींनी सांगितलं त्या पद्धतीने केलं. ते नारळ भेटले, ते आसू भेटले, त्यातले एक आसू कमी होती, तेही लक्षात आलं त्याच्या. आणि नंतर सगळं मिळाल्यानंतर तो आनंदित झाला. आता ते सोन्याचे आसू आहेत बरं का, सोन्याचे आसू देवामुळे त्याला परत मिळालेले आहेत. मग आता त्यांनी क्रिया कशी केली पाहिजे? स्वामींनी तर उत्तम सहाय्य केलं, पण त्यांनी त्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे? पाहती तव एक आसू नाही, मग गोसाव्या लागुनी पाहिली एकी कणिक, पाहिली एकी तांदूळ. स्वामींसाठी त्यांनी आता आपलं नवस पूर्ण झालेलं आहे. आपण नाही का नवस पूर्ण झाल्यानंतर काय काय आणत असतो. काही लोक असं एवढंस 5 डाळी आणतात, एवढंस धान्य आणतात. ते काही उपयोगी जातं का? एखादंच धान्य पूर्ण आणून द्या, थोडं थोडं आणून देत असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती गुणवत्ता नसते. जे दातृत्व करतो ते कसं असलं पाहिजे? कमी किमतीचं असलं पाहिजे, अशी आपली भावना असते. एका ठिकाणी विडा ठेवला त्यांनी, तर ते त्याच प्रकारचं म्हणजे फळं एवढे स्वस्त फळं आणलेली होती, सुकलेली वगैरे. फळं तर व्हायची आहेत, तर माझं म्हणणं 5 फळं वाहण्यापेक्षा एकच फळ व्हा, पण ते चांगलं फळ आपण व्हायला पाहिजे. ह्यांनी पाहिली एक तांदूळ, पसा एक डाळ, थोडीशी डाळ आणली पसाभर. सुकले ऐसे वांगे, वांगे आणले पण ते कसे होते? सुकलेले असे होते, ताजे नव्हते. एकू विडा ऐसे घेऊन आला, बाईचा नावेक न मनेची. बाईसांना तर ते घेण्याची इच्छाच नव्हती. लक्षात घ्या, मी जे म्हणत असतो की पदार्थ उत्तम असला पाहिजे, आणि पदार्थ उत्तम जरी नसेल तरी तो पदार्थ देण्यामागचा भाव उत्तम असला पाहिजे. तर काय होतं? परमेश्वरी त्याचा स्वीकार असतो. बाईसांनाच ते नको पाहिजे होतं, परंतु स्वामी म्हटले बाई घ्या, येतीच्या उपयोगा न्या आता. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीने एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आमच्या स्वामींनी मात्र त्याच्या सोबत कुठल्याही प्रकारचं अविहित वर्तन जे आहे ते आम्हाला करायला सांगितलं नाही, आणि स्वतः स्वामी सुद्धा त्याच्याशी कुठल्याही प्रकारे वाईट वागलेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीने काय केलेलं आहे? मानसिक आणि वाचिक स्वामींना त्यांनी त्रास दिलेला आहे, पण आमच्या स्वामींनी मात्र त्या गोष्टीचा त्रास करून घेतला नाही आणि त्या आरोपाचं खंडन करत त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिलेली आहे. या संबंधित अजून विश्लेषण आपण बघूया. ऐसी अपात्रता आली तरी तमासी काही करावे, तेथ डोई ओढवावी. म्हणजे सांगितलेलं आहे की असा जर का योग येतो, स्वामी म्हणतात की तुम्हाला वाचिके मानसिके लोक त्रास देतील, पण असं त्रास का देतात लोक? आपण आपली झोळी घेऊन निघालेलो आहोत, किंवा आपण आपल्या घरी आपला देवधर्म करत आहोत, ते लोक त्यांच्या घरी त्यांचा देवधर्म करत आहेत. मग ते आपल्याला त्रास का देतात? कशा निमित्ताने देतात? ना ऐसी अपात्रता आली, ऐसी अपात्रता आली म्हणजे आपली अपात्रता आहे की आपलं सुद्धा कोणाला तरी असा त्रास दिलेला आहे. तुम्हाला जेव्हा कोणी काही वाईट बोलतं तर त्यामागे त्या व्यक्तीची चूक नसते, त्यामागे आपली सुद्धा चूक असते, ती कधीतरी आपण केलेली आहे. आपल्याकडे जर का कोणी कर्ज मागायला येतो, म्हणजे आपण त्याच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे, तो व्याज मागायला येतो. सांगा बरं, व्याज आपण आनंदाने देतो का कोणाला? आनंदाने देत नाही. व्याज देताना किंवा त्याचेच पैसे त्याला देताना आपल्याला दुःख होत असतं, परंतु त्यामागे चूक त्याची आहे का तो पैसे मागायला येतो? त्यामागे चूक आपली सर्वात आधी आहे की आपण त्याच्याकडनं ते कर्ज घेतलेलं आहे, व्याजावर द्रव्य घेतलेलं आहे. मग तो मागायला येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला दुःख होण्याचं काही कारण नाही. तसं एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो म्हणजे आपण सुद्धा ईश्वर साधनेमध्ये असलेल्या कुठल्या तरी व्यक्तीला आधी मागे जन्मामध्ये कुठेतरी त्रास त्याला दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे तो अडथळा आपला उभा ठाकत असतो. किंवा ऐसी अपात्रता आली म्हणजे त्याची अपात्रता आहे. हा व्यक्ती तर सगुणच आहे, परंतु त्या सगुण व्यक्तीला त्रास द्यावा अशी अपात्रता त्या समोरच्या व्यक्तीमध्ये, त्याचा जो प्रसव आहे, म्हणजे दोषांचा जो वेल वाढतो त्याला प्रसव असं म्हणतात.
आणि गुणांचा जो वेल वाढतो त्याला प्रतिकारणता अशी म्हणतात. प्रतिकारणता म्हटलं म्हणजे गुणाकारणेच, प्रसव म्हटलं तर दोषाकारणेच तो वाढत असतो. आणि असा प्रसव जर का समोरच्याचा असेल तर तो आपल्याला त्रास द्यायला येणारच. तुम्ही कुठेही असा, झाडी डोंगरामध्ये जरी असलात, तुम्ही तुमचं आचरण करत आहात, एका ठिकाणी बसून विजन करत असाल तर तिथे ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायला येणार. जसं आमच्या स्वामींना त्रास द्यायला ही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित झाली. ऐसी अपात्रता आली म्हणजे त्या व्यक्तीची अशी अपात्रता आली की देवाला दुखवलं, बाईसांना दुखवलं आणि भटोबासादी सगळ्यांना, म्हणजे ज्ञानी आहे, भक्त आणि ईश्वर तिघांना एकाच वेळी दुखानाची अपात्रता या व्यक्तीमध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा अपात्रतेचा जर का योग आला, अशी अपात्रता आपली जर का उजरंबित झाली, भोगावयास पात्र झाली, की मग आपल्यामुळे ईश्वर साधकांना त्रास होत असतो किंवा ईश्वर साधकांना अशा व्यक्तींचा त्रास होत असतो. तर टीकाकार शंका करतात की ऐसी अपात्रता आली तरी तमासी काही करावे, म्हणजे जर का योग आला तर आपल्याला पण राग येतो. मग अशा वेळेला आपला जो राग आहे त्या रागाविषयी आपण काय करायचं बरं? भांडायचं का त्यांच्याशी? कारण राग आल्यानंतर आपल्याला भांडल्याशिवाय बरोबर वाटत नाही बरं का. जसं मळमळ होत असेल तर ते म्हणतात, मळमळ होत असेल तर काय करायचं? वमन केल्याशिवाय बरं वाटत नाही. तसं मनात राग आल्यानंतर त्या व्यक्तीविषयी वाईट बोलल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही, झोप येत नाही. एक तर आपण त्याच्या समोर जाऊन बोलतो किंवा त्याच्या माघारी बोलत असतो. तो निघून गेल्यानंतर बोलतो, मी त्याला दाखवलंच असतं पण आता जाऊ दिला, आजचा दिवस चांगला आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे, अशी बडबड आपण करतो. मनातली जी काही असतं राग असतो तो काढतो आणि मगच आपल्याला बरं वाटतं. मग आपण काय करायचं? आपण तर साधक आहोत, परमेश्वर विधीमध्ये आहोत आणि आपल्याला मोक्षाला जायचं आहे. मग अशा वेळेला समोरच्याने त्रास दिला तर मग आपण काय करायचं? न डोई ओढवावी तेथ डोई ओढवावी, म्हणजे त्या वेळेला ते सहन करायचं. तुम्ही कुठल्याच प्रकारचे उत्तर त्याला द्यायचं नाही. जसं तुमच्याशी कोणी भांडायला आलं आणि तुमचा त्या दिवशी वाढदिवस आहे, तुम्ही भांडता का त्यांच्याशी? आपण काय म्हणतो, नाही आज वाढदिवस आहे आपला, आज भांडायचं नाही. किंवा आज आपल्याकडे पूजा आहे, किंवा आज आपण या ठिकाणी ईश्वरी कार्य काहीतरी आपल्या घरी आहे, आज आपण काही तमतम करायची नाही, चिडचिड करायची नाही. म्हणजे काय करतो आपण? त्या ठिकाणी डोई ओढवावी, आपण सहन करतो. आपला जो काही सात्विकता आहे ती आपण घालवून बसत नाही. आता या ठिकाणी सांगतात तेथ डोई ओढवावी, म्हणजे डोई ओढवली पाहिजे. डोये डोये मारावे. तर डोये हाणितल्या थोर दुःख आणि दैन्य, तर इथे इतर अवयव न सांगता कोणी जर का बोलत असेल, काही मारत असेल, आपण हात पुढे करावा, पाय पुढे करावं, पाठ पुढे करावी असं न सांगता डोकंच का सांगितलं बरं? कारण की तिथे सांगतात की डोये हाणितल्या थोर दुःख, म्हणजे आपण कुणापुढे आपलं मस्तक झुकवतो का? आपण वाकतो का? वाकत नाही. आपण वाकणे, आपलं डोकं समोरच्या पुढे झुकवणं म्हणजे काय आहे? आपला अपमान आहे तो. आपण ज्याला शरण जातो, एखादा राजा, दोन राजांमध्ये युद्ध झालं, एखादा हारला की तो दुसऱ्या राजाचं मुकुट त्या जिंकणाऱ्या राजाच्या पायावर ठेवल्या जातं. तो त्याचं मस्तक जे आहे त्याच्या डोक्यावर तो ठेवत असतो, म्हणजे मी तुम्हाला शरण आलो. याच्यापेक्षा दैन्य आणि दुःख त्या हारणाऱ्या राजासाठी वेगळं काही नसतं. आपण सुद्धा आपण ज्यांच्या पुढे वागतो ते कोणापुढे वागत असतो? ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांच्या पुढेच आपण वागत असतो. आपण आपले अधिकरण असतील, साधू संत असतील, वासनिक असतील, त्यांनाच आपण दंडवत करण्यासाठी वागत असतो. आमच्या स्वामींना आम्ही साष्टांग दंडवत घालतो. मग त्यावेळेला आम्ही काय करत असतो? त्या ठिकाणी वाकत असतो, नतमस्तक होत असतो. आणि दंडवत घालताना काय करायचं असतं? नाक तिथे घासायचं आहे. आपण देवाला शरण चालू दंडवत घालतो म्हणजे. त्यावेळी काही लोक कपाळ टेकवतात, काही लोक असं गाल जमिनीला टेकवतात, काही हनवटी टेकवतात. परंतु आमचे श्री गुरुजी आचार्य श्री मामाजी यांनी सांगितलं की देवापुढे दंडवत घालताना नाक घासायचं. आपण ज्याला शरण जातो त्याच्या पुढे आपण आपलं नाक घासतो. आणि नाक घासणं म्हणजे आपण त्यांना शरण गेलेलो आहे, तर आपलं नाक कोणापुढे घासावं?
जीव देवता प्रपंच पुढे घासू नये कधीच. ते ईश्वरा पुढे आपण घासलं पाहिजे की देवा मी अनंत सृष्टी तुम्हाला शरण आलो नाही आणि अजूनही तो योग नाही, तर आपण मला लवकरात लवकर आपल्या चरणी शरण करावे, यासाठी तो दंडवत आहे आणि त्या प्रकारची ती प्रक्रिया आहे. तर या वचनामध्ये सांगितलं की अशी डोई आपण आपली श्रद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांच्या पुढे जर का नतमस्तक झालो तर आपल्याला आनंदच होतो. परंतु ज्याच्यावर आपली श्रद्धा नाही, काही नाही, अशा व्यक्तीच्या पुढे जर का झुकावं लागलं तर आपल्याला थोर दुःख होतं, अपमान होतो जनलोकांमध्ये. तर तो म्हणून हे डोई उडवल्याशिवाय नाही, म्हणजे डोकं वाकवल्याशिवाय अपमान होत नसतो. आणि म्हणून इथे इतर अवयव न सांगता डोई ओढवायला सांगितलेली आहे. एक डोई ओढवणे. आता डोई ओढवणारे म्हणजे सहन सगळेजण, आता जसं सांगितलं आपण मागासपासून जे निरूपण सुरू आहे, तर प्रत्येक जण असंच वागेल का? स्वामींनी जसं सांगितलंय प्रत्येकाचा अधिकार तसाच असेल का की त्यांना कोणी वाईट जरी बोललं तरी राग येणार नाही? आता जरी आपण हे निरूपण ऐकलं आणि तुम्हाला थोड्या वेळाने कोणतरी काहीतरी बोललं तर तुम्हाला राग येणार नाही का? तुम्ही म्हणाल का आत्ताच वचन आपण ऐकलं, आता राग येऊ द्यायचा नाही? लगेच आपल्याला राग येईल आणि भांडण पण बसू आपण. म्हणजे प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. आणि म्हणून इथे सांगतात की डोई ओढवणारे, आचरण करणारे जे साधक आहेत ते सर्व सारखे नाहीत, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. एक डोई ओढवणे म्हणजे एक शांतपणे डोई ओढवतात, ते कुठल्याही प्रकारे त्यांना असोदोत्तरे देत नाहीत, वाईट चिंतन करत नाहीत, काय नाही, ते सात्विक असतात एकदम. एक सहाने, एक सहन करतो म्हणजे त्रास होतो परंतु सहन करतो. आणि पहिला जो व्यक्ती आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तो इतका व्यक्ती वेगळा आहे की त्यांना कोणी काही जरी बोललं तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होत नाही, ते त्रास करून घेत नाही. एवढी सात्विकता त्यांच्यामध्ये भरलेली आहे. एखादी व्यक्ती आहे तो उत्तर तर देत नाही परंतु सहन करतो, म्हणजे त्याला त्रास होतोय, तो त्रास करून घेतो त्या गोष्टीचा. एक लपवणे म्हणजे एक जण काय करतो, लपवतो डोई, म्हणजे इकडे तिकडे तो होतो, तो समर्पण त्याचं जे आहे ते मोकळं नाहीये. उत्तम. आता याच्यामध्ये काय झालं, उत्तम, मध्यम, कनियस, म्हणजे जो शांतपणे सहन करतो तो उत्तम आहे. एक मध्यम म्हणजे जो सहन करतो तो मध्यम आहे, म्हणजे त्याच्या मनात राग आहे पण सहन करतो तो मध्यम आहे. एक सात्विक आहे आणि सहन करतो. सहन करणाऱ्यांमध्ये दोन प्रकार आले. सात्विकपणे सहन करतो तो उत्तम प्रकारचा आहे. तामसपणे मनात राग आहे आणि सहन करतोय तो मध्यम प्रकारचा आहे. आणि कनियस म्हणजे जो तो विधी करण्यासाठी स्वतःला टाळतो, लपवतो, तो मात्र कसा आहे, कनियस आहे. ईश्वर भिक्षू व्यवहारूक वेरी. अशा प्रकारे आपल्याला कोण कोण बोलू शकतं बरं? फक्त जे आपले वैरी आहेत किंवा जे प्रसवाचे आहेत तेच लोक आपल्याला बोलतील का? आणि मग आपण सहन करायचं आहे का? नाही, याच्यामध्ये कोण कोण बोलणारे आहेत ना? ईश्वर सुद्धा तुम्हाला बोलतील. जसं भट्टोबासांना शिक्षा पण केलं आमच्या स्वामींनी. ते म्हणाले जिव्हे डाव लागला, म्हणजे खीर खाल्ली परंतु ती थोडीशीच मिळाली, अजून पाहिजे, इंद्रियांची तृप्तता होईल इतकं खायला पाहिजे. ती खीर जी आहे एकदम थोडीच प्रमाणामध्ये मिळाली. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. कुठेतरी ते श्राद्ध भोजन करून आलेले आहेत रैनायकांच्या इथे, त्यावेळी सुद्धा स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेलं आहे. जे स्वामी सुद्धा मानसिक, वाचिक आणि प्रत्यक्ष बोलतील, शिक्षा पण करतील. भिक्षू म्हणजे कधी कधी आपले गुरु सुहृद जे आहेत ते सुद्धा आपल्याला शिक्षा पण करतील, आपल्याला बोलतील आपण जिथे चुकू तिथे. आणि व्यवहारूक विहिरी आणि व्यवहारातले लोक सुद्धा बोलतील. त्या प्रत्येक ठिकाणी आपण आपलं भलं बघायचं. स्वामी बोलतील त्याच्यामध्येही आपलं भलं आहे, ते आपलं वाईट व्हावं म्हणून बोलत नाही, चांगलं व्हावं म्हणून शिक्षा पण करतात. आपले गुरु बोलतील ते सुद्धा आपलं चांगलं व्हावं म्हणूनच बोलतील, म्हणूनच शिक्षा पण करतील. आपलं वाईट व्हावं म्हणून गुरु आपल्याला कधीही बोलणार नाहीत, ते शिक्षा पण करतात, ते सुद्धा सहन करा. आणि जनमानस जे काय असतील ते सुद्धा काही बोलतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ते सहन करायचं. कसं सहन करायचं? न हे तुझे अनुचित म्हणितले.
म्हणजे ही जी क्रिया आहे ती अनुचित आहे, तरी पोळून आपले ओकटे देखावे, ते काय म्हणतील, हे तुझे अनुचित. स्वामी काय म्हणतील बरं आपल्याला, स्वामी शिक्षा पण काय करतील न, हे तुझे अनुचित, म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे, ती चूक ते आपल्याला दाखवणार आहेत. गुरुनिमित्त आपली चूक आपल्याला दाखवणार आहेत म्हणून ते बोलतील. आणि असं जर का ते बोलले तर मग आपण काय करायचं, तरी पोळून आपले ओखटे देखावे, तर आपण आपलंच ओकटं बघावं, आपली काय चूक आहे त्यामध्ये ती आपण लक्षात घ्यावी. त्यांना लगेच आपण काही बोलून बसायचं नाही, आपली चूक त्याच्यामध्ये काय आहे ती लक्षात घ्यायची. आणि आपले ओखटे देखावे, तेणे जिया सविया द्याव्या, त्याची आपण काकूपूर्वक द्याव्या. म्हणजे त्याने जे काय आपल्याला बोललेलं आहे ते खरोखर आपण हे करायचं की ते म्हणतात ते बरोबर आहे. आपण अशाच प्रकारचे आहोत की कुठल्याही विधी कार्याला उपयोगी पडत नाही आपण. तसं मामाजींनी आम्हाला सांगितलं, कोणी जर का गाढव म्हटलं तर आपण काय करायचं, त्यांना लात मारायला जायचं का लगेच, नाही. आपण म्हणायचं मी गाढव नाही, मी तर महागाढव आहे. गाढव काय करत असतो, ओझं वाहत असतो. आणि आपण पण तेच करत आहोत. अनंत सृष्टी, अनंत जन्माचे अनेक अनंत कर्म जे आहेत त्याचे ओझे आपण वाहतो आहोत. आपल्या अविद्येवर सगळे ते कर्म लागलेले आहेत, त्याचं ओझं आपण वाहत 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 चाललेलो आहोत. त्याच्यामुळे ईश्वरापर्यंत पोहोचणे नाही आपलं. एखादा व्यक्ती आपल्याला जे बोलतो ते आपणच आपल्याला हे करायचं, खरंच मी तसं असेल, या देहात नाही पण मागच्या देहामध्ये मी ते कार्य केलं असेल, तसं वाईट वागलो असेल, असं आपणच आपल्याला कोसायचं. आणि हे म्हणतात ते बरोबर आहे, मी अशाच योग्यतेचा आहे. आमच्या स्वामींनी भटोबासांना जे दोषांचं निरूपण केलं तेव्हा भटोबास म्हणतात हे सगळे दोष माझ्याकडेच आहेत. आणि ते दुःख करायला लागले की या दोषांमुळे मला काही देव होणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती दोषाचं जेव्हा सांगते तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा दोष खरोखर माझ्याकडेच आहे. हे तयाची एक खंतीसी उपमर्दक. असं केल्याने काय होतं की समोरचा व्यक्ती शांत होऊ शकतो. आपण उत्तराला उत्तर दिलं तर भांडण वाढेल, सहन केलं तर त्या व्यक्तीला वाटेल की आपण एवढं बोलून सुद्धा हा व्यक्ती एकही शब्द बोलला नाही, म्हणून त्याला तुमच्याविषयी कदाचित काय होईल, उपरती होऊ शकते. तो तुमच्याविषयी प्रतिकूल होता तो अनुकूल होऊ शकतो. तो उत्तम म्हणजे हा असा जो पुरुष आहे त्याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला की तो उत्तम आहे, जो स्वतःही निर्दोष राहतो आणि दुसऱ्यालाही दोष घडू देत नाही. दुसऱ्याला दोष घडलेला आहे, घडत आहे, घडणार आहे, तर त्याला सुद्धा तो निर्दोष करतो निरूपणाच्या माध्यमातून. महेश्वर पंडित भटोबासांची पुत्र भटोबास सरल्यानंतर, ईश्वर दर्शनाला गेल्यानंतर ते वडिलांचा हिस्सा मागायला आले. केशराज बास, कवीश्वर बास यांनी सांगितलं की तुमचे वडील हे संन्यासी होते, त्यांचा कुठलाही हिस्सा तुम्हाला प्राप्त होणार नाही, तुम्ही व्यवहारातले आहात आणि ते संन्यासी आहेत. मग याविषयी ते म्हणाले नाही, तसं नाही, मला तो हिस्सा पाहिजेच. मग मायंबा जे आहेत त्यांना ती सेवा सोपवली की तुम्ही काय करा, न्याय निवाडा करा आणि ते जैतपत्र लिहून आणा, जे काही लिहून दिल्या जाईल ते लिहून घेऊन या. आता तो प्रवास त्यांचा सुरू झाला. राहेर, नांदेड किंवा कुठेतरी जावं लागेल. निंब्याला भटोबासांचा आश्रम आहे. मग अशा वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, मायंबासांनी त्यांची महेश्वर पंडितांची सेवा केलेली आहे. महेश्वर पंडित कशासाठी आले, हिस्सा मागायला आले. जे एक प्रकारे थोडस वैरच झालं ते, परंतु त्यांनी त्यांची एवढी सेवा केली, चांगले चांगले पदार्थ भिक्षेतले त्यांना वाढायचे, त्यांचे पाय धुवायचे, त्यांची सगळी व्यवस्था करायची. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महेश्वर पंडितांच्या लक्षात आलं की हे संन्यासी आहेत आणि मी प्रापंचिक आहे आणि मी माझी सेवा यांच्याकडनं करून घेतो आहोत. त्यांनी त्यांचे पाय धरले की आजपासून तुम्ही माझी सेवा करू नका, मी चुकलो. माझ्या मनात काय आलं की हे संन्यासाचं द्रव्य आहे ते मी मागायला आलो, मी तुमच्याशी विष होऊन प्रवर्तलो आणि तुम्ही माझ्याशी अमृत होऊन प्रवर्तले. आणि तेव्हापासनं महेश्वर पंडितांनी सांगितलं निंब्याला येऊन की यांना आजपासून अमृत मायंबा असं म्हणा. म्हणजे समोरचा व्यक्ती विष बनून आला तर त्याला आपल्याला अमृत करता आलं पाहिजे, हे या वचनाचा अर्थ आहे. आणि तो उत्तम म्हणजे असा जो पुरुष आहे जो समोरच्याच्या मनामध्ये विष असताना त्याला अमृतामध्ये परावर्तित करतो, असा पुरुष
उत्तम आहे. सहानेनी तयाची खंती न वचे, म्हणजे तो मध्यम, म्हणजे एखादी व्यक्ती आहे तो सहन करतो आहे परंतु त्याच्या मनामध्ये खंती आहे, तो व्यक्ती कसा आहे, तो मध्यम अधिकाराचा व्यक्ती आहे. मग आंबट तोंड डोळे करून एकी परीचा परिहार देतो कनियस, कनिष्ठ कोण आहे, जो सहनही करतो आणि चेहऱ्यावर पण त्याच्या ते दिसतंय की हा सहन करतोय आणि रागही त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आणि एक प्रकारचा परिहार देतो, म्हणजे त्यांना उलट सुलट उत्तर देतो, तो कसा, कनिष्ठ आहे. तुम्ही ते सहन करा सात्विकपणे, हे उत्तमत्व आहे. तुम्ही ते सहन करत असताना तम आहे मनामध्ये, ते मध्यम अधिकाराचा व्यक्ती आहे आणि ते सहन करत असताना तमही आहे आणि उत्तरही आपण त्यांना देतोय, हे कनिष्ठ प्रकारचं लक्षण आहे, म्हणजे तो कनिष्ठ अधिकार आपला आहे. मग तया सरीसी असो दत्तरे दे तो अधम. आता विषयानुरूप उत्तर देत असेल तर ठीक आहे, पण असो दत्तरे दे म्हणजे त्यांना काहीही बोलत सुटलेलं आहेत, आपण वाईट बोलत आहोत, तर ते अधमत्वाचं लक्षण आहे. अपशब्द जर का तोंडातनं निघाले आपल्या, तर आपण अधम या पदामध्ये मोडल्या जातो. आपण कधीही कुणालाही अपशब्द बोलायचे नाहीत. टीकाकार शंका करतात, हे का होवे, म्हणजे असं डोई ओढवणे कधी होऊ शकतं आणि कुठल्या पुरुषाला घडू शकतं बरं, सर्वांना घडेल का हे ना. सांगतात, त्रसू आणि चाड ये दोन्ही होवावी, त्रस आणि चाड या दोन्ही गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत. संसाराचा त्रस आणि भल्याची चाड या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. नुसताच संसाराचा त्रस असेल तरी चालणार नाही, नुसताच भल्याची गोडी असून चालणार नाही, दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. नुसता भात असून चालणार नाही, डाळही पाहिजे. डाळ दिली पण भातच नाही आहे तर तसंही चालणार नाही. दोन्ही गोष्टींचा योग असला तर मग ते भोजन होणार आहे. तसं दोन्ही असल्या तर मग हे आचरण होणार आहे. ना नसुद्धा त्रसची तरी जाय मग नववे, आणि जर का नसुद्धा त्रसच असेल तर, ना नसुद्धा त्रस असेल आणि त्या त्रसामुळे संसाराला त्रस्त झाला आणि मग अनुसरण घेतलं, दीक्षा घेतली, काही वेळाने तो संसाराचा त्रस निघून जातो बरं का. काही वेळा असं होत असतं की रागामध्ये आपण घर सोडून देतो आणि दीक्षा घेऊन टाकतो आणि 1 महिन्याने राग कमी झाला की परत असं वाटतं की उगाच दीक्षा घेतली बरं का, अशी परत मनामध्ये आपल्याला वाटत असतं. म्हणजे हे काय आहे, संसाराचा त्रस जो असतो तो तर असलाच पाहिजे, पण भल्याची चाड पण त्याला जोडीला असली पाहिजे. म्हणजे कधीतरी जरी पश्चाताप वाटला तरी सुद्धा आमच्या माहीमभट्टामध्ये भल्याची चाड सुद्धा असल्यामुळे ते परत घरी आले नाहीत. अशा पद्धतीने जर का तो त्रस आहे तो निघून गेला तर काय होईल, मग जाय मग नववे, म्हणजे ती डोई ओढवण्याचा विधी मात्र पुढे घडत नाही. ना चाडची तरी करणी भविष्यता देखे. आता नुसुद्धा चाड आहे आणि त्रस नसेल तर काय होतं, तर चाडची तरी करणी भविष्यता देखे, म्हणजे त्याला भल्याची चाड आहे पण संसारामध्ये पण त्याचा मोह अडकलेला आहे. संसार काय त्याला सोडवत नाही. यदा कदाचित असं होतं की संसार आपल्याला बाजूला करून टाकतात. काही दिवसांनी आपले मत जे आहेत ते घरामध्ये त्याची जी काही हे असते मान्यता असते ती थोडी थोडी कमी होते. ते म्हणतात नाही तुम्हाला नाही लक्षात येणार, हे असं असं आहे. म्हणजे आपण हळूहळू आपल्या घरातल्याच व्यवहारातनं बाजूला केल्या जातं आपल्याला, आणि तरी सुद्धा आपण संसाराचा त्रस नसल्यामुळे तो संसारच सोडत नाही, अडकून राहतो त्याच्यामध्ये. तर काय होतं, करणी भविष्यता देखील तो काय म्हणतो, बघूया अजून थोडे दिवस थांबूया आणि नंतर मग पाहिजे तर प्रायश्चित्त करू, 56 नंतर अनुसरू, परंतु प्रायश्चित्त करू नंतर वगैरे. परंतु संसाराचा त्रस नसल्यामुळे त्यांना अनुसरणही घडत नाही आणि पुढे प्रायश्चित्तही घडत नाही आणि ते मग ईश्वराच्या स्वरूपी पावन होण्याला सुद्धा अपात्र ठरतात. यथा वासनिक अनुसरण ऐसे म्हणे, परी जेणे तरसे सांडी तो नाही. जसं सांगितलं की वासनिक असतो ना, म्हणजे प्रापंचिक व्यक्ती आहे, ईश्वर साधक आहेत पण प्रपंचामध्ये अडकलेला आहे, तो म्हणतो की अनुसरेन, मी अनुसरेन असं म्हणत राहतो. मी आता अनुसरेल, नंतर अनुसरेन, मुलाचं लग्न झालं की अनुसरेल, मुलीचं लग्न झालं की अनुसरेल. अशा पद्धतीने त्याचा तो वेळ जो असतो तो वाढवत जातो.
मग हे झालं की अनुसरेन, ते झालं की अनुसरेन. परी जेणे तरसे सांडी, परंतु संसाराचा त्रस आहे, जेणे तो प्रपंच सांडी, तो त्रस त्याच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तो संसाराचा त्याग करू शकत नाही. मग त्याला किती ज्ञान असो, तो किती स्मरणनिष्ठ असो, किती सेवानिष्ठ असो, परंतु संसाराचा त्रस सुद्धा त्याला निर्माण झाला पाहिजे. काहींना इकडची पण चाड असते आणि तिकडची पण ओढ असते, मग ते लोक अडकलेले असतात. ते म्हणतात बाबा अनुसरायचं पण हे असं आहे. म्हणजे अशा पद्धतीने असेल तर मग अनुसरण नाही. पुढीलाचे सहावे, याचा आपल्याला आचार काय सांगतात? पुढीलाचे सहावे म्हणजे वाचिके सहन केलं पाहिजे. डोई ओढवावी म्हणजे सत्वस्थपणे ते सगळं सहन केलं पाहिजे. हा थोर निमित्त विधी, हा काय आहे? एक प्रकारचा निमित्त विधी आहे. म्हणजे तुमच्या त्या क्रियेमुळे अनेक जे ईश्वर साधक आहेत त्यांचा कुठेतरी धर्मरक्षण होणार आहे, की त्यांना तो बोल लागणार नाही. तुमची जर का क्रिया उत्तम प्रकारची असेल, जसं तुम्ही जर का त्यांना काही पण उत्तर दिले, अपशब्द वापरले, तर ते काय म्हणतील, बघा ह्या पंथाचे लोक सगळे असेच आहेत बरं का. कोणामुळे झालं ते? आपल्या एकट्यामुळे काय झालं? सर्व साधू संतांना दोष लागला. परंतु ते जर का तुम्ही सहन केलं तर काय होईल बघा. महानुभाव पंथाचे साधक किती सात्विक आहेत, एवढं सगळं बोलून सुद्धा ती व्यक्तीने काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे आपल्या एकट्याचे सहन करण्यामुळे सकळ परमार्गाचा गुण जो आहे तो लोकांना दिसला. स्वामीचं तत्वज्ञान जे आहे ते लोकांच्या पर्यंत ते पोहोचलं. हा एक प्रकारचा निमित्त विधीच आहे. येर शारीर व्यापार होवे, म्हणजे सांगितलेलं आहे की येर शारीर व्यापार होवे. आपल्याला किती कठीण सेवा दिली तर ते आपण करू शकतो, परंतु कोणी बोललेलं आपण सहन करू शकतो का? सहन नाही करू शकत. एखाद्याने आपल्याला शिळं पाकं खायला दिलं तरी आपण खाऊ शकतो, पण एखाद्याने अपमान केलं की उठा बरं पंक्तीतनं, जेवायचं नाही तुम्ही, आपल्याला सहन होईल का? ते सहन होऊ शकत नाही. आणि तो सहन करणे हा सगळ्यात मोठा विधी आहे. म्हणून इथे सांगतात की एक सेवट डोई ओढवावी, एक सेवट सेवाल्याचे बिढार. म्हणजे ते सहन करणे हा सत्वगुणाचा शेवट आहे. आणि जो व्यक्ती त्रास देतो आहे तो म्हणजे कसा आहे? शेवाळ्याचे बिढार, म्हणजे शेवाळ्या खडकाप्रमाणे आहे. त्याच्यावर पाय दिल्यानंतर काय होणार? आपल्याला त्रासच होणार. तो त्याच्या तमगुणाचा शेवट आहे. त्याच्या पलीकडे तमगुण नाही. आणि सहन करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पलीकडे सत्वगुण आता शिल्लक राहिला नाही. दोघांची टोकं झालेली आहेत. त्रास देणाऱ्याचं शेवटचं टोक आहे आणि सहन करणाऱ्याचं पण शेवटचं टोक आहे. त्रास देणारा बघतोय की हा धर्मावरून गेला पाहिजे, सहन करणारा अजिबात धर्म आपल्या अंतकरणातला हलू देत नाही. हे आहे डोई ओढवणे आहे, हे आहे सहन करणे आहे. आणि सहन करण्यामध्ये कुठेही आपल्या अंतकरणातली स्वस्थता जी आहे ती बिघडू देत नाही ती व्यक्ती. अशा प्रकारचा धर्म तुमच्या आणि आमच्या अंतकरणामध्ये रुजला पाहिजे. तैसेची पात्रा न होवावे. मग याचा पुढे आचार काय आहे की तैसेची पात्रा न होवावे, म्हणजे अशा व्यक्तीच्या संपर्कात जायचं नाही. जो राजस तामस हिंसक आहे, दोषच व्यक्ती आहे, त्याच्या समोर जायचं नाही, त्याच्या संपर्कात जायचं नाही. कुपात्रा होवावे, अशा लोकांच्या भेटीचा योग आला तरी कुपात्रा होवावे, म्हणजे तिथे जाण्याचा योग आपण टाळावा, भेटीचा योग टाळावा. भेट झाली तरी बोलण्याचा योग असेल तो टाळावा. संपर्क जवळी ही सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, जेणेकरून पुढे दोष घडणार नाही. आणि दोष घडेल अशी परिस्थिती जी निर्माण होणार आहे ती आपणच घडू द्यायची नाही, असं या वचनामध्ये स्वामींनी निरूपण केलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार करणीय प्रकरणातील 63 क्रमांकाचं वचन, त्या संदर्भातली टीका आणि उत्तरार्ध 277 क्रमांकाची लीळा प्रकरण वशाची या ठिकाणी श्रवणांची चिंतन केलेली आहे. दंडवत हो.